नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. सर्व शेवगाववासियांना माझा नमस्कार. मी पी.आय. बोरसे, शेवगाव पोलीस स्टेशन येथे सध्या कार्यरत आहे. आपल्याकडे आता मला येऊन जवळपास 15 ते 20 दिवस झालेले आहेत. तर मी एक मार्क केलं की बरेचसे नागरिक म्हणजे आपल्याकडे बांधकामावरून, शेतीवरून, रस्त्यावरून जास्तीत जास्त भांडणे होत असतात. नेहमीच होत असतात. म्हणजे एकेकाचे जवळपास 4-4, 5-5 इंची दाखल होत असतात. त्यानंतर समोरच्या पाट्यात धडा शिकवण्यासाठी बरेचसे लोक म्हणजे कारण नसताना खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे एखादा अदखलपात्र गुन्हा असेल तर तो दखलपात्र करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि ग्रीव्हियस कलम कशी लावता येतील किंवा समोरची पार्टी कशी जेलमध्ये टाकता येईल किंवा काय करता येईल किंवा त्यांना जास्तीत जास्त त्रास कसा होईल, अशा प्रकारचे काही लोकांची मानसिकता आहे. त्याप्रमाणे ते दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी. परंतु शेवगाव पोलीस स्टेशन येथे येथून पुढे कुठलाही खोटा गुन्हा दाखल केला जाणार नाही, याची मी सर्वांना ग्वाही देतो. आणि काहीतरी आपली इप्सित साध्य करण्यासाठी खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला तर ते आम्ही दाखल करणार नाही. आम्ही पूर्णपणे आधी त्याची चौकशी करू बारकाईने आणि त्यानंतर आम्ही गुन्हे दाखल करू, जेणेकरून सर्वसामान्य जनतेला त्रास होणार नाही. दुसरी गोष्ट मी अशी पाहिली की आपल्याकडे बरेचसे गोमांस आणि गोवंशाच्या गुन्हे दाखल आहेत. मी जवळपास पाहिलं की मागच्या वर्षी आणि यावर्षी पण बरेचसे गुन्हे दाखल होत असतात. तर जे गो तस्कर असतील किंवा गोवंश वाहणारे माणसं असतील, जे आरोपी असतील, त्यांना माझा सक्त ताकीद आहे की त्यांनी जर संपूर्ण भारतामध्ये गोवंश हत्या बंद आहे तर तुम्ही कशाला हे उद्योग करत बसतात. जर अशा प्रकारे कोणी इथून पुढे असं काही करणार, गोवंश वाहतूक किंवा गो तस्करी करणार, तर त्यांना आम्ही कुठल्याही सोडणार नाही. त्यांच्यावर आम्ही गंभीरातले गंभीर गुन्हे दाखल करणार. म्हणजे काय आता सध्या जे कायद्याचे काही पळवाटा ते फायदा घेतात, त्यांना जामीन करून घेतात किंवा काही गोष्टींमध्ये त्यांना अटक करता येत नाही. परंतु मी या सगळ्यांचा स्टडी करत असताना हे पण पाहिलंय की जे काही पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा कोणी समाजाचे चांगले काम करणारे लोक असतील तर त्यांच्यावर विनाकारण गोवंश किंवा गोमांस पकडतात अशा लोकांवर ही जी मंडळी आहे, ही आरोपी मंडळी ही विनाकारण काहीतरी गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करत असतात किंवा त्याच्या अंगावर गाडी घाला, अमुक घर तमुक घर. तर हे आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. याच्यामध्ये आम्ही 100% म्हणजे जे तस्करी करणारे आहेत किंवा जे आरोपी लोक आहेत याच्यामध्ये, तर 100% आम्ही त्याच्यावर ग्रीव्हियस कलम दाखल करणार. म्हणजे गंभीर गुन्ह्यांचे कलम लावून त्यांना आम्ही आतमध्ये बसवणार. पर्यायानं भविष्यात त्याची तडीपारी वगैरे या गोष्टी आम्ही सज्ज आहोत. तर ह्या बाबतीत आम्ही अतिशय सेन्सिटिव्ह आहोत. कुठल्याही प्रकारे शेवगाव तालुक्यामध्ये गोवंश तस्कर किंवा गोमांस विकली जाणार नाही, याची आम्ही खबरदारी घेऊ आणि असं आढळल्यास आम्ही कोणालाही सोडणार नाही. त्यानंतर नंबर 3 गोष्ट म्हणजे महिलांच्या बाबतीत आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहोत. आम्ही आल्यापासून दररोज म्हणजे मुली असतील शाळकरी, त्याच्यानंतर ट्युशन किंवा शाळकरी मुलं असतील तर यांच्यासाठी आम्ही सिक्युरिटी लावलेली आहे. आम्ही दररोज सकाळी 8 वाजेपासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या विविध शाळा, कॉलेजेस तसेच त्यांचं ट्युशनचे ठिकाण येणारे जाणारे यांना आम्ही कंटिन्यू पेट्रोलिंग ठेवलेली आहे. आता आम्ही बरेचसे म्हणजे जे रोडरमेव आहेत त्यांना आम्ही इथून बोलून पोलीस स्टेशनला त्यांना पकडून आणून त्यांचा आम्ही योग्य प्रकारे सरकारी पाहुणचार केलेला आहे. तर या सगळ्या रोडरमेवना मला सांगायचं आहे की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत म्हणजे कोणालाही त्रास होता कामा नये. जर असे झाले तर आम्ही त्यांना सुद्धा कुठल्याही माफ करणार नाही आणि त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करू. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.